नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण अशा दोन मस्त पौष्टिक आणि तितक्याच टेस्टी रेसिपी पाहणार आहोत, ज्या मोठेच काय घरातील लहान मुलंसुद्धा अगदी मागून मागून खातील. तर बनवूया पहिली रेसिपी. इथे मी एक बटाटा शिजवून सोलून बाजूला ठेवला आहे. गॅसवरती इथे पॅन गरम करत ठेवायचा आहे. यामध्ये 1 कप पाणी घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं, 1 चमचा तेल घातलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर इथे यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे. बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून मग वापरायचा आहे. थोडा थोडा रवा घालत जायचा आणि हे असं ढवळत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. असा गोळा झाला की गॅस बंद करायचा आहे आणि हा रवा एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे. थोडासा कोमट झाला की अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा रवा मळून घ्यायचा आहे. मळून घेतल्यानंतर जो बटाटा आपण शिजवून ठेवला होता तो यामध्ये किसून घालायचा आहे. सगळा बटाटा इथे मी किसून यामध्ये घातला. अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली, अर्धा चमचा ओवा घातला आहे, अर्धा चमचा चाट मसाला घातला, आलं आणि लसूण किसून यामध्ये घातलं. यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला आहे, भरपूर कोथिंबीर घातली आहे, लाल तिखट घातलं आहे. याबरोबरच इथे मी चिली फ्लेक्ससुद्धा घातले आहेत. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून इथे घालू शकता. हे सगळं आता मिक्स करायचं आहे. रवा, बटाटा आणि मसाले जे आपण घातले सगळं छान एकजीव केल्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. आधी अर्धं घातलं. मिक्स करूया आणि उरलेलंसुद्धा नंतर आपण यामध्ये घालणार आहोत. तर उरलेलं पीठसुद्धा इथे मी घालते. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे. यामध्ये मी मीठ घालायला विसरले होते, तर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आधी सुरुवातीलासुद्धा आपण रव्यामध्ये मीठ घातलं होतं, पण बटाटा घातल्यानंतर यामध्ये मी आणखी थोडंसं मीठ घातलं. याचा असा गोळा मळून घेतला. यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे. हे पीठ मळून तयार आहे. यातला एक गोळा घेतला आहे. सुक्या पिठामध्ये हा घोळवून घ्यायचा आहे. थोडासा मोठा गोळा घ्यायचा. याचा आता पराठा लाटायचा आहे. हा पराठा कडेने असा फाटला जातो, म्हणून थोडासा मोठा लाटून घ्यायचा आणि नंतर आपण याला प्लेटने किंवा झाकणाने कट करून घेणार आहोत. म्हणजे सगळे पराठे आपले एकसारखे एका आकाराचे होतील. थोडासा जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे. हा पराठा मी असा कट करून घेते आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. पराठा इथे लाटून तयार आहे. इथे मी आणखी पराठे लाटून घेतलेत. आता हे पराठे आपण भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. यावरती आता पराठा घालायचा आहे. एका बाजूने भाजून झाला की उलटून घ्यायचा आहे आणि असाच हा पराठा आपण दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ. तुम्हाला जर सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी हे पीठ मळून ठेवू शकता. सकाळी अगदी झटपट हा नाश्ता तयार होईल आणि चवीला हे पराठे खूपच छान लागतात. आपण आलू पराठा नेहमी बनवतो, पण असे पराठे तुम्ही एकदा बनवून पहा. मुलांनासुद्धा खूप आवडतात हे पराठे. तर हा पराठा पहा अगदी खरपूस तयार झाला आहे. काढून घेते मी आणि इथे मी टोमॅटो केचप बरोबर हा सर्व केला. असासुद्धा हा पराठा खूप छान लागतो. हे पराठे अगदी सॉफ्ट होतात आणि दिवसभर असेच सॉफ्ट राहतात. त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे पराठे देऊ शकता. तर अगदी पौष्टिक असे आपले हे पराठे तयार झालेत. ही होती आपली पहिली रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. तर दुसऱ्या रेसिपीसाठी इथे मी घरातलंच साहित्य वापरणार आहे. तर इथे मी रवा घेतला आहे आणि बेसन घेतलं आहे. तर एका बाऊलमध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धी वाटी किंवा अर्धा कप रवा घ्यायचा आहे. इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल. अर्धा कप यामध्ये बेसन घातलं, अर्धा कप तांदळाचं पीठ घातलं आहे. यानंतर यामध्ये आलं किसून घालायचं आहे,
बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. आता यामध्ये मी मेथी घालते. तर मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घेतले. याबरोबर मी कोथिंबीरसुद्धा यामध्ये घातली. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. इथे मी आता मेथीची भाजी वापरली. तुमच्याकडे जी भाजी असेल ती तुम्ही इथे वापरू शकता. मेथीऐवजी तुम्ही पालक वापरू शकता किंवा मग तुम्ही गाजर किसून घालू शकता. दुधी किसून यामध्ये घातला तरी चालेल. भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे किंवा मुलं जी भाजी खात नाहीत ती तुम्ही इथे वापरू शकता. यामध्ये आता मी अर्धा कप दही घातलं आणि अर्धा कपच इथे मी पाणी सुरुवातीला यामध्ये घातलं आणि लागलं तर आपण आणखी यामध्ये थोडंसं पाणी घालू. पण आपल्याला हे घट्टसरच असं मिश्रण याचं हवं आहे. हे मी मिक्स केलं आहे पण मला अजूनही हे घट्ट वाटतं आहे, त्यामुळे इथे मी आणखी 2 ते 3 चमचे पाणी घातलं. हे मिश्रण आता तयार आहे. हे आता आपण झाकून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी एक फोडणी तयार करूया. तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. इथे मी गॅस बंद केला आहे, तेल जास्त तापलं होतं म्हणून. पाव चमचा हिंग घातला आहे. अर्धा चमचा सफेद तीळ घातलेत. याबरोबरच यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालते. हे थोडंसं मी जाडसर असं वाटून घेतलं आहे. शेंगदाण्याचं कूट दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं रेसिपीमध्ये. तर ही फोडणी तयार झाली आहे. 15 मिनटं झाली आहेत. 15 मिनटानंतर आपल्याला हे रव्याच्या मिश्रणामध्ये ही फोडणी घालायची आहे. फोडणीमुळे ही रेसिपी खूप खमंग होते. आता ही फोडणी या सगळ्या मिश्रणामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे, जो पूर्णपणे ऑप्शनल आहे. बेकिंग सोड्याशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. फक्त रेसिपी थोडीशी हलकी होण्यासाठी इथे मी बेकिंग सोडा वापरला आहे. हे मिश्रण आता तयार आहे. इथे गॅसवरती मी एक खोलगट अशी कढई ठेवली गरम करत. तुम्ही एखादा जर छोटासा पॅन असेल तुमच्याकडे त्याच्यामध्ये बनवू शकता किंवा तडका पॅनमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. कढईमध्ये मी तेल घातले पसरवून. यामध्ये थोडीशी मोहरी, सफेद तीळ आणि कढीपत्ता घातला आहे. यावरती तयार केलेलं मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच हे ठेवायचं आहे. यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हे एका बाजूने भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची म्हणजे आतपर्यंत हे छान असं शिजलं जाईल. पहा 3 मिनटानंतर हे पहा खालच्या बाजूने मस्त याला रंग आला. पण उलटून घेऊया. आणि आता थोडंसं यावरती तेल घालायचं आहे. पहा मस्त असा रंग आला आहे. आणि झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे आता 2 ते 3 मिनटं भाजून घेऊया. तर इथे पहा 3 मिनटं झालेत आणि हे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजलं गेलं. मी तुम्हाला उलटून दाखवते. पाहू शकता दोन्ही बाजूने छान असं खरपूस याला रंग आला आहे. काढून घेऊया. हे मी इथे टोमॅटो केचप बरोबर सर्व करते. कुठल्याही चटणीबरोबर सुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता. खूप छान लागतं. तर ही होती आपली पौष्टिक आणि अगदी चवदार अशी दुसरी रेसिपी. नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. पाहू शकता आतपर्यंत अगदी ते ड्राय झालं आहे, शिजलं गेलं आहे, अजिबात ओलसर नाही आहे. तर आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. नक्की करून पहा. यातली कुठली रेसिपी जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.